आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपल्या बहिणीच्या वयाच्या कुणालाही सिरियसली का घ्यायचं हा मुद्दा काही मला कळत नव्हता. बरोबर. की बहिणीला नाही सिरियसली हिला कुठे घ्यायचं. बरोबर. ह्याच्यात पण त्यात लावलेलं तेल चिपचिप केस ते सगळं एकूणच पॅकेज विनोदी. नाही पण नंतर पुढे जसं आम्ही एकमेकांना जास्त ओळखत गेलो, आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये शिवानी सगळ्यात लहान असली तरी करिअरची सुरुवात शिवानीची सगळ्यात आधी झाली होती. कारण तिने तिच्या 12वीतच तिची पहिली झीवरची सिरियल तिला मिळाली, शेजारी शेजारी पक्के शेजारी. आणि त्यामुळे प्रोफेशनली कोणतरी आपल्यातलं मुंबईत शिफ्ट होतंय, तिथे आता काम करायला लागलं आहे, अशी पहिली व्यक्ती आमच्या सगळ्यांच्या ओळखीत शिवानी होती. आणि तिने स्वतःवर ज्या पद्धतीने काम केलं, स्वतःला ज्या पद्धतीने डेव्हलप केलं ते बघायला माझ्याकडे फ्रंट सीटचं तिकीट होतं. वा. आणि तो अख्खा प्रवास मी बघितला. आणि तिला वाचनाची जी आवड आहे, ती जी पुस्तकं वाचते त्याबद्दल ती जे बोलायची, तिला लिहायला आवडतं ते जे वाचायला ती द्यायची की हे बघणं मी काय म्हणते, त्यातनं ती खरी आमची मैत्री डेव्हलप झाली असं वाटतं. नाही तर नाटकाच्या मला एक सांग, तिच्या बोलण्यात आलं की तू दिग्दर्शक म्हणून थोडा कडक आहेस. ती काय म्हणून कडक आहे? बायको म्हणून, नटी म्हणून, काय म्हणून, कवयित्री म्हणून? ती सगळ्याच बाबतीत कडक आहे, पण कडक आहे असं म्हणायचं. अरे कडक आहे असं म्हणतोय.